ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहर आणि परिसरात तापमानानं उच्चांक गाठला आहे। 42 अंशांच्या पार इथे पारा गेला आहे। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागतोय। पण उन्हापासून बचाव व्हावा यासाठी भल्या पहाटेच कामाला सुरुवात करावी लागते आणि दुपारी 12 वाजण्यापूर्वीच बहुतांश काम उरकून घ्यावं लागतंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल सराफ यांनी। उन्हाचा जो पारा जो आहे बुलढाणा जिल्ह्यातील विशेषतः घाटाखालील खामगावमध्ये रौद्र रूप धारण केल्यासारखंच म्हणावं लागेल। जवळपास 42.1 च्या पुढे हा पारा कुठेतरी आता पुढे चढत असताना जे शेतातील जे मजूर कामगार आणि त्यांच्याकडून काम करून घेणारे जे शेतकरी जे आहे ते कुठेतरी त्यांचं नियोजन करत आहे। कसे आपले याच्यामुळे सगळा फरक पडलेला आहे। मी प्रमोद गुप्ता, आमच्या शेतात आता हाडाचं वाढायचं काम चालू आहे। तर आम्ही सकाळी 7 वाजता आमची लाडकी बहीण जे काम करून राहिली ते सकाळी 7:30 वाजता कामाला लागतात आणि 12 वाजेपर्यंत जसंच ऊन जास्त वाढलं आम्ही काम बंद करून देतो, म्हणजे उन्हाचा कोणाला तडाखा बसायला नाही पाहिजे आणि आपलं आरोग्य, माझं पण आणि त्यांचं पण आरोग्य चांगलं असायला पाहिजे, हे आमचं हे आहे। आणि नंतर 3:30-4 वाजता आम्ही परत जे काकडी आहे गोबी आहे ते तोडायचं काम करतो, म्हणजे जास्त वजनाचं काम, जास्त शरीराला त्रास होईल असं काम करत नाही आम्ही सध्या। यालाच एक जोडून प्रश्न की हे कशी यांची पाण्याची वगैरे सगळी व्यवस्था? पाण्यासाठी आम्ही कॅन आणून ठेवली 20-20 लिटरची, म्हणजे ते जर उन्हात राहिली कॅना तर ते गरम होणार नाही आणि विहिरीतलं चांगलं थंड पाणी असते ते आम्ही ठेवतो पाण्यासाठी। आणि सगळ्यांना हे सांगितलं की बाबा तुम्ही पाणी जास्त पीत जा, मी पण पितो, मी पण आज दिवसभर इथे राहतो तर कमीत कमी माझ्या पोटात 5 लिटर पाणी जाते सध्या। हे जिल्ह्यातलं सगळं उष्ण असलेले खामगाव आपला भाग येतो, जिल्ह्यात सगळ्यात जास्त तापमान ते असते। कसं तुम्ही अनुभव घेता, कसं असते ऊन? आता मी शेतीत 3 वर्ष झालं, मी पहिले नोकरी करत होतो, बँगलोरला होतो। बँगलोर आणि खामगाव म्हणजे खूप वेगळं आहे। 15 डिग्रीचा टेम्परेचरचा डिफरन्स असतो, आपलं 45 पर्यंत जाते, बँगलोरला 35 पेक्षा जास्त जात नाही। तर मी आता सहन करून झालं, पहिल्या वर्षी लई त्रास झाला मला, आता मी सहन करतो। तर एकंदरीत हे उच्च शिक्षित असून देखील शेतीकडे वळल्यानंतर देखील इथल्या जे मजूर आहे, कामगार आहे, यांची या उष्णतेपासून चांगल्या पद्धतीने एक प्रकारे काळजी घेत आहे। तसंच इथले गावकरी देखील आपल्याला बोलणं करताय। कसं सांगाल दादा, हे ऊन वगैरे कसं काय आणि कसं तुम्ही इथे नियोजन करता सगळं? उन्हाचा जो हे आहे तो सध्या खूप वाढलेला आहे आणि मजुरांना त्याच्यामुळे बरंच या उष्णतेची झळ पोहोचत आहे। तरी शेतकऱ्यांनी याची काळजी घेणं आवश्यकच आहे, कारण आपले जे टाइम असतात मजुरीचे हे 8 ते 2 पर्यंत असायचे, परंतु आता तो टाइम मला असं वाटतं की तो शेतकऱ्यांनी थोडा बदलावा। 7 ते 12, 12:30च्या आतच मजुरांचं हे वर्किंग जे आहे ते करून घ्यावं। आणि हे एक वातावरणाचाच हा हे आहे, पर्यावरणाचा थोडा ऱ्हास झालेला असल्यामुळे उष्णतामाने वाढत आहे, तरी यावर शेतकऱ्यांनी पण काळजी घ्यावी। तर निश्चितच शेतकऱ्यांनी देखील काळजी घ्यावी। आपली जो नित्यक्रमाचा जो शेतातील जो आधीचा ऊन जेव्हा कमी असते तो वेळ आहे तो कुठेतरी बदलावा। स्वतःची आणि आपल्यासोबत शेतात काम करणाऱ्या मजुरांची देखील काळजी घेत इथली दिनचर्या हा बळीराजा नित्यक्रमाने सकाळच्या वेळेस सुरू ठेवत असल्याचे चित्र इथे दिसून येत आहे। अमोल सराफ, NDTV मराठी, बुलढाणा।